नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। जागतिक आदिवासी दिन पेणमध्ये मोठ्या उत्साहात साजरा। पेण शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पेण तालुक्यातील विविध भागांतून आदिवासी बांधव, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त पेण शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाने आपली एकजूट आणि संस्कृतीचे दर्शन घडवले। जल, जमीन आणि जंगलावर आमचा अधिकार आहे असा संदेश देत आदिवासी बांधवांनी या रॅलीच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठीची एकजूट दाखवून दिली। या रॅलीमध्ये पेण तालुक्यातील आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। संपूर्ण पेण शहरातून निघालेल्या या रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यानंतर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य, कला, संस्कृती आणि परंपरेवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। या कार्यक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती आणि परंपरा उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आली। या कार्यक्रमाला आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, प्रकल्पातील अधिकारी माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा सदस्य जनार्दन भस्मा, ताई दरोडा, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच वैशाली पाटील, आजी सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी महिला, पुरुष, युवक, युवती आणि समाज बांधव सहभागी झाले होते। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने पेणमध्ये झालेली ही भव्य रॅली म्हणजे आदिवासी समाजाच्या एकजुटीचे, संस्कृतीचे आणि हक्कांच्या जागृतीचे प्रतीक ठरली। आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि या जागतिक आदिवासी दिनामध्ये संपूर्ण जगभर आदिवासींचा महोत्सव साजरा होतो आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आदिवासींच्या जीवनामध्ये नाच, गाणी आणि ह्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आम्ही त्याच्यामधूनच व्यक्त होतो। म्हणून आज सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र मिळून या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस साजरा करायचं ठरवलेला आहे। पण तरी सुद्धा आमचे सामूहिक जल, जंगल, पाण्याचे प्रश्न अजून सुटलेले नाही। आदिवासीचा आदिवासीपण हे त्याच्या जंगलावरील हक्कावर आधारित आहे। तर आजच्या दिवसाला आम्ही सगळ्यांची मागणी आहे आदिवासी नेत्यांची की जल, जंगल, पाण्यावर सामूहिक वन हक्क दाव्यांवर आम्ही पाठवलेले आराखडे जे आहेत त्या आराखड्याला मान्यता द्यावी आणि त्याचबरोबर आदिवासींच्या जंगलाचा विकास व्हावा आणि विशेषतः तिसऱ्या मुंबईमध्ये हा विकास व्हावा। आता तिसऱ्या मुंबईमध्ये आमचं आदिवासीपण जागवून ठेवणं हे आमच्या समोरचं आव्हान आहे आणि ते जंगल राखलं तरच ते आव्हान आम्ही पेलणार आहोत। आज 9 ऑगस्ट आज आदिवासी जागतिक दिन आहे। या आदिवासी दिनानिमित्त आम्ही सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन एक भव्य मिरवणूक काढतो आणि आपल्या संस्कृतीचं, आपल्या एकजुटीचं असं आम्ही एक दर्शन घडवतो आणि सर्व आदिवासी आम्ही एक आहोत। आदिवासी एकजुटीचा आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये, त्याचप्रमाणे पेण तालुक्यात सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी सकाळपासून आदिवासी जागतिक दिनाचे महत्त्व आणि आपल्याला स्वातंत्र्यानंतर त्यांनी जे दिलेले अबाधित हक्क हे अबाधित ठेवण्यासाठी या ठिकाणी सारे आदिवासी एकत्र आलेले आहेत आणि आपले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी कार्यक्रम साजरा होत आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी पेण, रायगड येथून संजय गायकवाड।